जय भीम नमो बुद्धाय गाईज, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी सकाळी नाश्त्याला राईस आणि मोदक खाल्ले होते. त्याच्यानंतर मला एक शूट करायचं होतं, त्यामुळं मी साडी वगैरे घातली होती मस्तपैकी. मग म्हटलं चला आता पावडर वगैरे लावून घेऊया. मी काही असं जास्त मेकअप करणार नव्हती, फक्त मला आय शॅडो लावायला होतं, त्यामुळं म्हटलं आधी आय शॅडो लावून घेऊया मस्तपैकी. मग त्याच्यानंतर लिपस्टिक लावली आणि मस्तपैकी असं छान तयार व्हायचं होतं. टिकली वगैरे कुठली कन्फ्यूज होती ती, म्हणते चला चंद्रकोरच लावूया. मग परत हे झुमके घेतले घालायला, मस्तपैकी झुमके घातले. त्याच्यानंतर अंगठी घातली आणि त्या नथ घातली, कारण साडीवर तर नथ छानच दिसते. मग हा गळ्यातल्याचा सेट माझ्याकडे होता, तो पण घातला. म्हणलं छान दिसेल हा सेट साडीवरती. मग म्हटलं चला आता झालं आहे आवरून. ह्याचा फायनल लुक तुम्हाला व्हिडिओ आला असेल तर बघा. त्याच्यानंतर अंड्याची पोळी बनवली होती, मम्मीने दिली. नाही तर मी एक अंड्याची 2 पोळ्या कशा बनवते तुम्ही बघा पुढं. त्याच्यानंतर आता ही टाकल्या लगेच उलटायची नाही, हे जे राहते ना त्याच्यातनं साईडला काढायची आणि ही दुसरी पोळी, म्हणजे एक अंड्यातून 2 पोळ्या तयार होतात असं म्हणायचं आहे मला. म्हणजे अंड्याची पोळी पण होती आणि खाणं पण होतं आणि सगळंच होतं. त्याच्यानंतर चपाती जर कुणाला फुगवता येत नसेल तर मी जसं दाखवते तसे एकदा चपाती लाटून बघा, नक्की तुमची 100% चपाती फुगणार, म्हणजे फुगणार. पूर्णपणे पीठ वगैरे लाटून घ्यायचं, आपल्याला मोडायची नाही आहे चपाती. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी चपाती भाजून घ्यायची. इथं बघा माझी चपाती एवढी छान फुगते ना, पुढं मी दाखवतेच तुम्हाला. का बघा, काय न करता चपाती एवढी छान फुगली होती ना, त्याला उलटाने लागली ती माझ्याकडून चपाती थोडीशी फुटली, त्यामुळे इथं मला काही फुगवता आली नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.